Hello students, today we are going to start fourth unit, first topic, history of English drama. Look at the British theatre of old times. You know, when somebody says how dramatic you are, it is our response when a friend exaggerates or overreacts. It means you are correctly using the adjective form of the word drama. किसी ने बोला आप कितना ड्रामेटिक है, तुम्ही किती नाटकी आहात. नाटक करणं म्हणजे दुसऱ्याची नक्कल करणं, जे खरं नाही ते बोलणं, त्याला आपण नाटक बोलतो. खरं ड्रामा काय असतं? ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅजरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. ड्रामा हा खरा नसतो, तो अतिशयोक्ती असते. ते परफॉर्म केलं जातं स्टेजवरती. ड्रामा इज नॉट टू बी टॉट इन द क्लास, इट इज टू बी परफॉर्म अँड वॉच्ड इन द थिएटर. So it is an audio-visual medium. The audience sitting around in front of, close to, or in the last row of the theater should be able to hear and see the actor on stage. For example, a stage whisper is louder than a whisper in real life. जैसा स्टेज पर कोई कैरेक्टर, जो एक्टर एक दूसरे के कान में कुछ बातें करते धीरे धीरे, slow, but audience can listen to their voice because it is called willing suspension of disbelief. Because the stage whisper is far louder than whisper in life, this would be an example of willing suspension of disbelief. It can be defined as willingness to accept the unreal. जो रियल नहीं है वो एक्सेप्ट करते हैं ऑडियंस. दिस इज कॉल्ड ड्रामा. What are the elements of drama? First is plot, kathanak, story, characterization. There are so many characters in the drama. Dialogue, characters speak to each other, they communicate with each other, so there is a dialogue, संवाद असतो त्याच्यामध्ये. Setting, where the action took place or where is action taking place, it is given there. Setting is given. Stage directions are there. Conflict is there because conflict is the soul of the drama. नाटकाचा संघर्ष हा विषय असतो. एकदम कॉन्फ्लिक्ट, संघर्ष जर नसेल तर नाटक चांगलं रंगत नाही. थीम, सेंट्रल आयडिया, स्टोरी. Four closely unrelated areas of the focus are, नाटकामध्ये कुठले फोकस केले जातात? फॉर एक्झाम्पल, द फोकस इज ऑन द सीन. व्हॉट इज सीन शोन ऑन द स्टेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. सीनला फार महत्वाचं आहे. द फोकस ऑन द ऑडियन्स, बिकॉज इफ यू आर नॉट गिव्हिंग पर्टिक्युलर अटेन्शन टू द ऑडियन्स, देअर नीड, देअर इंटरेस्ट, युअर ड्रामा विल नॉट वर्क. नाटक चालणारच नाही. ऑडियन्सला जर ते पसंत पडलं नाही तर ते नाटक चालणारच नाही. द फोकस ऑन द कॅरेक्टर, हाऊ कॅरेक्टर्स आर डुईंग देअर रोल. नाटकामध्ये ते जे कॅरेक्टर्स असतात ते कसे ॲक्शन पार पाडतात, रोल कसा करतात, त्याच्यावर फोकस केला जातो. आणि चौथा आहे द फोकस ऑफ द ॲक्टर. जो मेन कॅरेक्टर असतो त्याला मला प्रोटॅगॉनिस्ट पण बोलतात. त्या प्रोटॅगॉनिस्टवर पण लक्ष दिलं जातं. What are the objectives of drama? ड्रामाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं ध्येय काय आहे, इंटेन्शन काय असतं? टू अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज अ जॅनर ऑफ लिटरेचर. साहित्याचा एक भाग आहे नाटक सुद्धा. इट इज वन ऑफ द टाइप्स ऑफ लिटरेचर. इट इज वन ऑफ द जॅनर ऑफ लिटरेचर. टू लर्न द डेफिनेशन ऑफ ड्रामा. आपण स्टडी का करणार आहोत? डेफिनेशन काय आहे ड्रामाची?
टू एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर, म्हणजे नॉवेल आहे, पोएट्री आहे, शॉर्ट स्टोरी आहे, वन ॲक्ट प्ले आहे, हाऊ द ड्रामा इज डिफरंट फ्रॉम अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर, टू एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामा. ड्रामामध्ये बेसिक एलिमेंट्स कोणते असतात, टू अंडरस्टँड द टाइप्स ऑफ ड्रामा, ड्रामाचे टाइप्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, टाइप्स ऑफ ड्रामा, ट्रॅजेडी, कॉमेडी आणि ट्रॅजिक कॉमेडी. ट्रॅजेडी म्हणजे जिचा शेवट दुःखात होतो, दॅट एंड्स इन पेन, सफरिंग इन द लाईफ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट और मेन कॅरेक्टर. हिरोच्या किंवा नायकाच्या आयुष्यात काहीतरी दुःखद प्रसंग होतो आणि ह्या नाटकाचा शेवट दुःखाने होतो. ऑडियन्स रडत रडत बाहेर येतात, वाईट झालं असं बोलतात, ही ट्रॅजेडी. कॉमेडी जिचा शेवट आनंदात होतो, ऑडियन्स हसत हसत बाहेर येतात, किंवा कॅरेक्टर जे मेन कॅरेक्टर आहे, प्रोटॅगॉनिस्ट आहे, त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या आनंदाची घटना घडते, याचा एंड शेवट चांगला होतो. आणि ट्रॅजिक कॉमेडी मिक्सचर ऑफ ट्रॅजिक ॲज वेल एज कॉमिक सीन, दुःख आणि सुख यांचं मिश्रण आहे. मग कॉमेडीमध्ये काय आहे, रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी, क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर, कॉमेडी ऑफ मॅनर्स. आपल्याला यांचे प्रकार शिकायचे नाही, फक्त इंट्रोडक्शन आहे हिस्ट्री ऑफ ड्रामा. पुढचा भाग बघूया आपण. प्लॉट म्हणजे काय. आता या प्लॉट मध्ये काय असतं, ड्रामाचा प्लॉट, कथानक, द सिरीज ऑफ इव्हेंट्स अकरिंग इन अ प्ले. मित्रांनो, हे सर्व लिहून घ्या, पॉइंट सगळे महत्वाचे आहेत, याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारले जातील. प्लॉट इज अ सिरीज ऑफ इव्हेंट्स अकरिंग इन अ प्ले. त्या संपूर्ण नाटकामध्ये घडलेल्या घटनांचा क्रम म्हणजे प्लॉट. इट मीन्स प्लॅन, स्कीम और पॅटर्न. आणि ड्रामा हॅज अ बिगिनिंग, मिडल अँड एंड. बघा, नाटकाला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. नंतर आहे कॅरेक्टर्स. इट मीन्स टू रिव्हील पिक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. आता त्याच्यात ते जे पात्र आहेत ड्रामाचे, त्यांची प्रत्येक पात्राचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. पिक्युलॅरिटीज काय काय आहेत, टू गेन इन्साइट्स इनटू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांचा अंतर्गत विचार काय आहेत आणि एकमेकाशी त्यांचे रिलेशन काय आहे, हे कॅरेक्टर्स अत्यंत महत्वाचे असतात. नंतर डायलॉग. डायलॉग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर कॅरेक्टर्स. इट इन्व्हॉल्व्स टू स्पीकर्स. डाय मीन्स टू, डायलॉग. मोनोलॉग म्हणजे काय, द कॅरेक्टर स्पीकिंग टू हिमसेल्फ. स्वतःशी बोलतो, स्वगत इन मराठी, मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे कॅरेक्टर एकटंच बोलत असतं. आणि सोलिलोक्वी म्हणजे कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस अलाउड. तो त्याच्या मनामध्ये बोलत असतो, काहीतरी विचार आहे पण तो मोठ्याने बोलून दाखवतो, स्वगत. आणि मोनोलॉग म्हणजे एकटंच कॅरेक्टर, ते स्वतःशीच बोलत आहे. बघा, डिफरन्स बिटवीन डायलॉग, टू स्पीकर्स आर इन्व्हॉल्ड, मोनोलॉग ओनली वन स्पीकर, आणि soliloquy कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस अलाउड. त्याच्या मनामधले विचार जेव्हा तो मोठ्याने बोलून दाखवतो, इन ऑर्डर टू लिसन टू द ऑडियन्स. ऑडियन्स ऐकू शकतील, प्रेक्षकांना हे ऐकावं लागेल, ऐकता येईल असं तो बोलत असतो, त्याला म्हणतात soliloquy. इट रिव्हील्स द नेचर ऑफ कॅरेक्टर अँड गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन्स. याच्यातून त्या कॅरेक्टरचा नेचर काय आहे, स्वभाव काय आहे, त्याचे इतर कॅरेक्टरशी रिलेशन्स कसे आहेत ते आपल्याला कळतं डायलॉगद्वारे. नंतर आहे स्टेज डिरेक्शन. सगळ्यात महत्त्वाची, त्या स्टेजची रचना कशी केलेली आहे, स्टेज डिरेक्शन कसं केलेलं आहे. परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी
along the use of set, lighting, म्युझिक, कॉस्ट्युम्स. बघा तिथे किती सुंदर त्या पद्धतीने रचना कशी केलेली आहे. तिथलं स्टेज डिरेक्शन म्हणजे तिथली लाइटनिंग कशी आहे, तिथलं म्युझिक कसं आहे, त्याच्या कथानकाला साजेस रिलेटेड आहे की नाही, देअर ड्रेसेस, कॉस्ट्युम्स कैसे हैं. देन स्टेज डिरेक्शंस आर गाइडलाइन्स, सजेशन्स गिवन बाय द ड्रामॅटिस्ट. स्टेज डिरेक्शन्स म्हणजे काय असतं, त्या ड्रामॅटिस्टने, नाटककाराने दिलेल्या गाइडलाइन्स किंवा सजेशन्स म्हणजे स्टेज डिरेक्शन. थीम, ह्या ड्रामाचा थीम हा एक महत्वाचा भाग आहे. द मेन आयडिया और पॉइंट ऑफ ए प्ले स्टेटेड ॲज जनरलायझेशन. मेन आयडिया काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, दिस इज कॉल्ड थीम. शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा जे आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू इंग्लिश ड्रामा, दॅट इज थिएटर. ड्रामाचं ओरिजिन कुठून झालं. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन फोक थिएटर. सुरुवातीला लोककला, लोक थिएटर सुरुवातीला आलं. वी देअरफॉर कॅनॉट कन्सिडर ड्रामा merely as a part of literature. Words are medium of literature as an art, but drama is multiple art of using words, scenes, effects, music, gestures of the actors and organizing talents of the producer. बघा ड्रामामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. वर्ड्स, शब्द, सिनिक इफेक्ट्स, काय इफेक्ट त्याच्यात आहे, सीन कोणते वापरले. नंतर म्युझिक ऑल्सो प्लेज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन ड्रामा. नंतर त्या ॲक्टरचे जेस्चर्स, जेस्चर्स म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव, हातांनी केलेले जेस्चर्स, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. नंतर द बिगिनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. ड्रामाची सुरुवात, नाटकाची सुरुवात इंग्लंडमध्ये झालं, परंतु असं म्हणतात की देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट वेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड दे एस्टॅब्लिश व्हास्ट एम्पी थिएटर्स for the production of plays, but when Romans departed, their theater departed with them. म्हणजे when Romans came to Britain, they brought or they started amphitheaters, small theaters, but when they departed, then when they left Britain, amphitheaters were also left with them. पण पुढे काय झालं, gradually by the 10th century, the rituals of the plays that itself had something dramatic in it got extended into rudiments of a play. Between 13th and 14th century, drama started having themes. बघा 13व्या आणि 14व्या शतकामध्ये त्या ड्रामाला थीम आला, सेंट्रल आयडिया आली. आणि नंतर द वर्ड देमसेल्स वेअर स्पोकन इन इंग्लिश. सुरुवातीला इंग्लिशमधून बोललं जायचं, नंतर स्क्रिप्ट आली पुढे, and they were called miracle plays. आणि later religious dramas were morality plays in which characters were abstract vices and virtues. These were allegories. मग नंतर काय आलं पुढे, मोरॅलिटी किंवा मिरॅकल प्लेज आले. नंतर त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स जे आहे दे वेर ॲब्स्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज, त्यांच्यामध्ये गुण आणि दोष होते. नंतर एलिझाबेथन आणि रेस्टोरेशन ड्रामा, त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीने आला. रेनेसान्स पिरियड आला. थॉमस कीड, क्रिस्टोफर मार्लो, विल्यम शेक्सपियर, कीड, they discovered how easily blank verse might be converted into useful theatrical medium, which Shakespeare used brilliantly in all his plays. अशा पद्धतीने एलिझाबेथन किंवा रेस्टोरेशन ड्रामा थिएटर त्यावेळेला आलं. आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह शॉर्ट मध्ये बघणार आहोत, डिटेल जाण्याची गरज नाही. नंतर बेन जॉन्सन क्लासिसिस्ट होते, मोरलिस्ट आणि रिफॉर्मर ऑफ ड्रामा त्यांना म्हटलं जायचं. ते उत्कृष्ट क्लासिकल ड्रामा त्यांनी स्टार्ट केले. त्यांचे ड्रामा नैतिकतेवर आधारित होते. ही वॉज ऑल्सो मोरलिस्ट आणि ड्रामाचं त्यांनी रिफॉर्म केलं, ड्रामाला सुधारलं. नंतर जॉन्सन्समध्ये कॉमेडीमध्ये काय केलं, जॉन्सन जीनियस इज फाउंड ॲट इट्स बेस्ट अँड इट्स इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. पुढे बघा आता मॉडर्न थिएटर किंवा मॉडर्न ड्रामा तो कुठे आला. मग आता मॉडर्न थिएटरमध्ये काय घडलं, द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज,
इन इट्स ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स. सुरुवातीला ड्रामामध्ये फिमेलचा पार्ट करणारे मेल्स होते. मीन्स फिमेल्स वेर नॉट वर्किंग, they were not acting in dramas, but later in modern theater women also started taking part. औरतें भी उसमें एक्टिंग करने लगी. आज तो आप देखते हैं हर जगह औरतें ही आगे है, लेडीज आगे है. फीमेल स्टार्टेड टेकिंग पार्ट्स. इट्स मूवेबल सीनरी designed to create a visual image of local of each scene, and its artificial light was developed during the restoration period. There is a clear influence of France on theater, the audience and the theme. म्हणजे फ्रान्सचा सुद्धा त्याच्यावर प्रभाव पडला. अशा पद्धतीने पुढे बघा थर्ड पॅराग्राफमध्ये, इप्सेन द ग्रेट नॉर्वेन ड्रामेटिस्ट ऑफ द 19th century डॉमिनेट्स द रिअलिस्टिक ड्रामा. रिअलिस्टिक ड्रामा नॉर्वेमध्ये आला इप्सेन नावाच्या ड्रामेटिस्टने, आणि ही डेव्हलप मॉडर्निस्ट रिअलिस्ट social and psychological dramas like The Doll's House, Ghosts and Enemy of People. They are far more subtle in stagecraft and profound in thought than anything in modern English theatre. मग नंतर 20th century मध्ये शेवटी आता बघूया पुढे काय झालं. इंग्लिश ड्रामा टू बी ब्रिलियन्स ऑफ द नॉर्वेन fell over Oscar Wilde and G.B. Shaw, George Bernard Shaw in the late 19th and early 20th century. नंतर 20th century मध्ये मात्र खरा टॅलेंट दिसून आला. The 20th century showed a talent in the drama with which the 19th century could not compete. नंतर T.S. Eliot experienced with Greek tragedy in his early 40s of the 20th century. नंतर Osborne's Look Back in Anger brought a new vitality to the theater scene. Look Back in Anger हा अत्यंत गाजलेलं नाटक होतं. इंडियन थिएटर किंवा इंडियन ड्रामा बद्दल आपण बघूया. अर्लिएस्ट सीड्स ऑफ मॉडर्न इंडियन ड्रामा कॅन बी फाउंड इन संस्कृत ड्रामा फ्रॉम द 1st century AD. महाभाष्य बाय पतंजली provides a feasible date for the beginning of theater in India. म्हणजे भारतामध्ये थिएटर पहिले ड्रामा होता संस्कृत मधला ड्रामा, आणि महाभाष्य नावाचं पतंजलीने लिहिलेलं. इथंच असं वाटतं की तिथं खऱ्या अर्थाने नाटकाची सुरुवात झाली. द मेजर सोर्स ऑफ एव्हिडन्स इज अ ट्रीटीज ऑन थिएटर, नाट्यशास्त्र बाय भरत मुनी इज द मोस्ट complete work of dramatology in the ancient world. It gives mythological account of the origin of theatre. Modern Indian drama, however, has influences from all over the world as well as Sanskrit and Urdu traditions. आता आपण हिस्ट्री ऑफ ड्रामा बघूया. हा टेबल पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा अभ्यास करा. प्लीज स्टडी दिस टेबल. वी आर गोइंग टू सी द टेबल इन डिटेल. Period in the history, medieval period 14th to 15th century, region of Henry VI. त्यावेळेला टाइप्स कोणकोणते प्लेचे? डायडॅक्टिक प्लेज, मिस्ट्री प्लेज और मिरेकल प्लेज, सायकल प्लेज, मोरॅलिटी प्लेज. आणि त्याच्यामधले क्लासिक प्लेज आहे ते रॉबिन हुडचं बाय होवर्ड पायल, एव्हरी मॅन. नंतर रेनेझन्स पिरियडमध्ये हा पिरियड होता 1600 ते 1700 दरम्यान. रेन ऑफ एलिझाबेथ वन अँड जेम्स वन. एलिझाबेथ राणीच्या काळातील आणि जेम्स राजाच्या काळातील 1600 ते 1700 दरम्यानचा हा पिरियड. त्यावेळेला काय आलं? ट्रॅजिक कॉमेडी, मेलनकली, याच्यामध्ये फक्त तो हिरो नायक संपूर्ण नाटकभर उदास असतो, दुःखी असतो, आणि रिव्हेंज प्लेज, सूड किंवा बदला घ्यायचा त्या प्लेमध्ये दाखवले. मग एक्झाम्पल दिले बघा. रोमिओ अँड ज्युलियट ट्रॅजेडी, मिडसमर नाईट ड्रीम कॉमेडी, हेनरी फोर्थ हिस्टॉरिकल प्ले बाय शेक्सपियर. एवढं लक्षात ठेवा. रोमिओ अँड ज्युलियट, मिडसमर नाईट ड्रीम आणि हेनरी फोर्थ रिटन बाय शेक्सपियर. नंतर डॉक्टर फॉस्टस अँड ज्यू ऑफ माल्टा बाय क्रिस्टोफर मार्लो.
नंतर डचेस ऑफ माल्फी बाय जॉन वेबस्टर, नंतर चेंजलिंग बाय थॉमस मिडल्टन. नंतर 1660 पासून पुढचा जो आहे ऑनवर्ड रेस्टोरेशन पिरियड, रेन ऑफ चार्ल्स सेकंड. चार्ल्स सेकंडच्या राजाच्या काळातील तिथून पुढे 1660 पासून पुढे हिरोईक ड्रामा आले, पॅथेटिक ड्रामा आले, नंतर रेस्टोरेशन कॉमेडी पण आले. एक्झाम्पल्स आहे ऑल फॉर लव्ह इज अ ट्रॅजेडी बाय जॉन ड्रायडन. द वे ऑफ द वर्ल्ड इट इज अ कॉमेडी रिटन बाय विल्यम कॉन्ग्रीव. नंतर व्हिक्टोरिया राणीच्या काळातील जे ड्रामा आले, इट वॉज पिरियड फ्रॉम 1837 to 1901, reign of Queen Victoria. All types of plays were performed. हे वरचे सगळे प्लेज व्हिक्टोरिया राणीच्या काळात परफॉर्म केले गेले. द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट बाय ऑस्कर वाइल्ड, नंतर कॅन्डिया बाय जी.बी. शॉ, द डॉल्स हाऊस अँड एनिमी ऑफ पीपल बाय हेनरिक इब्सेन. नंतर मॉडर्न पिरियड जो होता 1901 to 1945, त्याच्यामध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस प्ले झाले. म्हणजे त्या नाटकाच्या नायकाच्या मनामध्ये जे विचार चाललेले, संपूर्ण संघर्ष, कॉन्फ्लिक्ट काय असेल तो फक्त त्या विचारांचा स्ट्रीम, एक प्रवाह आहे, तो आला. नंतर ॲब्सर्ड मिनिंगलेस प्ले झाले. नंतर पोएटिक ड्रामा, रेडिओ ड्रामा, आणि त्याचे एक्झाम्पल आहे पिग्मेलियन बाय जॉर्ज बर्नार्ड शॉ. नंतर मर्डर इन द कॅथेड्रल हा पोएटिक ड्रामा बाय टी.एस. एलियट. आणि पोस्ट मॉडर्न इरा जो आहे 1945 to 2000 पर्यंत ऑलमोस्ट ऑल टाइप्स ऑफ ड्रामाज वेर परफॉर्म. किचन सिंक ड्रामा म्हणजे ही घरगुती काय व्यवहार असतील, घरातले काय प्रसंग असतील, स्टोरी असेल, ती त्याच्यात दाखवायला लागले. किचन ड्रेसिंग ड्रामा, सगळ्या प्रकारचे पेज. लुक बॅक इन अँगर बाय जॉन ऑसबोर्न, नंतर वेटिंग फॉर गोदो बाय सॅम्युएल बेकेट, हे सगळे ड्रामा आले. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स वेअर विल बी आस्क्ड, कॅन बी आस्क्ड. सो स्टडी दिस टेबल. It is given about the one act play. The revised course book for standard 11 focuses on language and literature. Students should be able to enjoy, appreciate and digest the various forms of literature. तुमच्यासाठी दिलेलं आहे. लिटरेचर प्रोव्हाइड्स अ गेटवे टू एक्सप्रेस इमोशन्स. आपल्या मनातील ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्या एक्सप्रेस करण्याचा गेटवे म्हणजे लिटरेचर. मग तो ड्रामा असो, स्टोरी असो, पोएट्री असो, वी हॅव टू express our thoughts, feelings, emotions, and we can get freedom to express them. This is a paradigm shift from studying general extracts of literature to understanding a specific genre of literature. With this intention, a one-act play as a genre has been selected for close study to 11. A one-act play is not exactly a shortened play. आता one-act play बघा, ड्रामामध्ये 3 ॲक्ट्स असतात, पण वन ॲक्ट प्ले म्हणजे मराठीमध्ये त्याला बोलतात एकांकिका. एकच अंक असतो त्याच्यामध्ये. शॉर्ट अँड प्ले नाहीये. इन्स्टेड ऑफ 3 ॲक्ट्स देर इज ओनली 1 ॲक्ट गिवन ड्यू टू शॉर्टेज ऑफ टाइम, बट इट्स कंप्लीट स्टोरी इज गिवन देअर. इट इज अ कंप्लीट स्टोरी that has to be performed on the stage in stipulated time. It has its own features and characteristics. Complete one act play is completely different from drama. Though drama has 3 acts, it is a longer play, it is a longer type of genre, but one act play is a shortened form of literature, but it is complete in itself. The action is confined in single place and the number of characters is limited. ड्रामा मध्ये कॅरेक्टरची संख्या जास्त असते, पण वन ॲक्ट प्ले मध्ये कमी असतात. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर. म्हणजे वन ॲक्ट प्ले सिम्पल असतो, त्याचा इफेक्ट पण क्विक होतो ऑडियन्सच्या मनावर. द प्रिस्क्राइब्ड वन ॲक्ट प्ले विल हेल्प द लर्नर्स टू अंडरस्टँड द फॉलोइंग फीचर्स.
ह्याच्यामध्ये प्लॉट आपण बघितलं अगोदरच, प्लॉट, थीम, सेटिंग, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्लॉट म्हणजे स्टोरी, कथानक, थीम म्हणजे सेंट्रल आयडिया, आणि सेटिंग किंवा त्याचं लोकेशन, जिथं स्टोरी घडते त्याचं लोकेशन काय आहे, ठिकाण काय आहे, दिस इज कॉल्ड सेटिंग. नंतर त्याच्यातली लँग्वेज, सर्वात महत्त्वाचं, भाषा कुठली वापरलेली आहे, इट शुड बी अंडरस्टूड बाय द ऑडियन्स. आणि त्याच्यातले कॅरेक्टर्स काय कसे आहेत, कॅरेक्टर्स पण फार महत्त्वाचे आहेत. कॅरेक्टरची टाईप दिलेली आहे, राऊंड कॅरेक्टर, फ्लॅट कॅरेक्टर किंवा कॅरिकेचर्स. वन ॲक्ट प्लेला काय आहे बघा, द फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, इट हॅज 1 or more सीन्स. वन ॲक्ट प्लेमध्ये 1 किंवा जास्त सीन्स असतात. इट इज कन्साइज इन मॅनर, शॉर्ट असतो. इट हॅज अ सिंगल डॉमिनेट थीम, त्याची सेंट्रल आयडिया किंवा स्टोरी सिंगल असते, विच प्रोड्युसेस सिंग्युलर इफेक्ट. इट ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ. वन ॲक्ट प्लेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील दैनंदिन किंवा रोजचे जे समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सांगितलेले असतात. इट हॅज बिगिनिंग, अ मिडल अँड एंड. आणि स्टेजेस कसे असतात बघा, एक्सपोजिशन त्याचं ब्रीफ इंट्रोडक्टरी असतं, त्याच्यातला कॉन्फ्लिक्ट जो आहे, संघर्ष आहे, डेव्हलपमेंट ऑफ ड्रामा, इट इज अ बॅकबोन. आणि क्लायमॅक्स जो आहे, टर्निंग पॉईंट आहे आणि इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि त्याच्यातली डिनाउन्समेंट, ब्रीफ, ऑफन ओव्हरलॅप्स क्लायमॅक्स. नंतर वन ॲक्ट प्ले गिव्स इंट्रोडक्शन ऑफ स्टेज डिरेक्शन. इट क्रिएट्स मूड और atmosphere. It has unity of time, place and action. It has simplicity of plot, concentration of action and unity of impression. It has limited characters. One act play मध्ये characters संख्या limited असते. It presents a question, answers of which are eagerly awaited by the audience. क्रिएटिव्हिटी मेन आहे. आपण बघितलं याच्यामध्ये की द कोर्स बुक एम नॉट ओनली ॲन अंडरस्टँडिंग अँड ॲट स्टडिंग द गिवन genre but also at being creative to use the features of the same to express feelings and ideas. Learners should try to produce the given content in their own language. They are expected to add some of their own imaginative beginnings or end by using this feature obtained from the given one act play. It will be an aid to create the citizens having linguistic proficiency. The learners are expected to study as well as enjoy exploring the richness of the language by studying a genre in detail. म्हणजे तुम्हाला वन ॲक्ट प्ले शिकत असताना तुम्ही भाषेवरची कौशल्य मास्टर करायचे आहेत, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. यू विल बी एबल टू यूज इंग्लिश लँग्वेज इफेक्टिवली. दिस इज द इंटेन्शन ऑफ ॲडिंग genre as a drama. Thanks for watching.